आज आपण वर्णमाला हा टॉपिक बघणार आहोत। यामध्ये वर्ण, अक्षर, शब्द, स्वर, स्वरादी, व्यंजन हे प्रकार बघणार आहोत। तर यामध्ये आपण बघूया वर्णाची व्याख्या। मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। अक्षर काय आहे? ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा किंवा ते चिन्ह लिहून दाखवतो त्यांना आपण अक्षर असे म्हणतो। मूळ वर्णमाला कोणती आहे? तर अ पासून औ पर्यंत ही आपली मूळ वर्णमाला आहे। शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात। आपण बघूया मुलांनी हा जो शब्द आहे याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे। हे अक्षर आहेत मु, ला, नी हे काय आहेत? अक्षर आहेत आणि यांना एकत्र केल्यानंतर हा एक शब्द तयार झाला। जर आपण हे असं लिहिलं ला, मु, नी याला अर्थ प्राप्त होतो का? नाही। म्हणजेच ठराविक क्रमाने आलेले जे अक्षर आहेत या अक्षरांना एक अर्थ प्राप्त होतो त्याला आपण काय म्हणतो? शब्द असे म्हणतो। आपण बघूयात स्वर। अ पासून औ पर्यंत एकूण 14 स्वर आहेत। हे कोणते आहेत? हे पारंपरिक स्वर आहेत। मग मूळ स्वर किती होते? तर मूळ स्वर एकूण 12 होते। यामध्ये ॲ आणि अ हे 2 स्वर मिक्स केले आणि त्यानंतर एकूण 14 स्वर झालेले आहेत। याला आपण पारंपरिक स्वर म्हणतो। मग स्वरांचा उच्चार हा स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्यावाचून होतो आणि स्वरांचा उच्चार करत असताना ओठांचा एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा स्पर्श होत नाही। काय होत नाही? स्पर्श होत नाही। बोलून बघायचं की जेव्हा आपण व्याख्या जी आहे ही वाचतो किंवा आपल्याला ही लक्षात ठेवायची आहे तेव्हा आपण हे बोलून बघायचं, कृती करून बघायची। अ, आ, ई, ई, उ हे स्वर जे आहेत या स्वरांचा उच्चार करताना ओठांचा एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा स्पर्श होत नाही। स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो। तोंडातून जी हवा बाहेर पडते या हवेचा मार्ग जो आहे तो अडवलेला नसतो। मग स्वरांचे एकूण 3 प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? एकूण 3 प्रकार आहेत। कोणते? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर। ऱ्हस्व स्वर अ, ई, उ, ऋ, ऋ एकूण किती आहेत? एकूण 5 ऱ्हस्व स्वर आहेत। यांचा उच्चार करताना आपल्याला वेळ कमी लागतो। कसा लागतो? कमी लागतो। किंवा पुस्तकी भाषेत जर म्हणायला गेलं तर यांचा उच्चार करताना आपल्याला वेळ 1 मात्रा लागतो। म्हणून यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात। दीर्घ स्वर आ, ई, उ हे काय आहेत? दीर्घ स्वर आहेत। यांचा उच्चार करताना आपल्याला जास्त वेळ लागतो। म्हणजे किती? तर 2 मात्रा वेळ
लागतो, म्हणून यांना काय म्हणतात? दीर्घस्वर असे म्हणतात. संयुक्त स्वर किती आहेत? संयुक्त स्वर आहेत एकूण 4. यांचा सुद्धा उच्चार करताना आपल्याला 2 मात्रा वेळ लागतो. यांना संयुक्त स्वर का म्हणतात? हे 4ही स्वर 2 वेगवेगळ्या स्वरांनी एकत्र येऊन बनलेले असतात. ते कसे? तर हा जो ए आहे हा कसा बनलेला आहे? अ अधिक ई किंवा हा ई. हा ऐ कसा बनलेला आहे? तर हा ऐ बनलेला आहे आ अधिक ई किंवा हा दुसरा ई. ओ कसा बनलेला आहे? हा अ अधिक उ किंवा हा उ. आणि औ याची फोड अशी आहे आ अधिक उ किंवा उ. 2 स्वर एकत्र येऊन जे स्वर बनतात त्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त स्वर म्हणतो. आणि ते किती आहेत? एकूण 4. पुढे बघणार आहोत स्वरादी. आणि अहा हे एकूण 2 स्वरादी आहेत. ला काय म्हणतात? याला म्हणतात शिरोबिंदू आणि आ याला म्हणतात विसर्ग. शिरोबिंदू आणि विसर्ग ही चिन्ह आहेत. या दोघांना स्वरादी असे म्हणतात. हे एक चिन्ह आहे आणि हे विसर्गाचं चिन्ह आहे. या दोघांना काय म्हणतात? स्वरादी. आणि अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करताना वर्णांच्या अगोदर स्वर येतो. म्हणजे काय? ज्याच्या आधी आहे स्वर, ज्याच्या आधी आहे स्वर त्याला काय म्हणतात? स्वरादी. एकदम सोपं आहे. ज्याच्या आधी स्वराचा उच्चार येतो त्याला स्वरादी असं म्हणतात. पुढे बघूया आपण व्यंजने. मराठीमध्ये क ख पासून ह ळ पर्यंत जे वर्ण आहेत त्यांना आपण व्यंजन असे म्हणतो. व्यंजन कशी असतात? तर ही व्यंजन अपूर्ण उच्चाराची असतात आणि हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. म्हणजे कसं? तर हा जो क आहे हा क लिहिताना याचा पाय मोडला जातो. पाय मोडून लिहिण्याची पद्धत म्हणजे काय? व्यंजन होय. आणि ही व्यंजन अपूर्ण उच्चाराची असतात. हा क जेव्हा आपल्याला पूर्ण करायचा असतो तो कसा होईल? क अधिक अ बरोबर क. हे काय झालं? पूर्ण अक्षर झालं. आणि हे काय झालं? पाय मोडून लिहिलेलं जे आहे ते व्यंजन झालं. आणि अक्षर हे दोघांचं मिळून बनलेलं असतं. 2 मूलध्वनींचं मिळून अक्षर बनलेलं असतं. 2 मूलध्वनींचं बनून अक्षर बनतं. ते मूलध्वनी कोणते आहेत? हा पाय मोडलेला क आणि अधिक अ बरोबर क. हे काय झाला? हे झालं अक्षर. आणि हे क काय झालं? व्यंजन. हा अ काय आहे? स्वर. म्हणजेच काय? वर्णांचा उच्चार हा स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही. जेव्हा आपल्याला हा पूर्ण वर्ण लिहायचा आहे या वर्णाचा उच्चार हा स्वरांच्या वाचून पूर्ण होत नाही. म्हणजेच हा पाय मोडलेला क अधिक हा अ म्हणजे काय आहे? स्वर. हा पूर्ण काय आहे? क. म्हणजेच हा झाला वर्ण. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना काय म्हणतात? व्यंजन असं म्हणतात. एकूण व्यंजन किती प्रकारचे आहेत? एकूण व्यंजन ही 34 प्रकारचे आहेत.
34 प्रकारची नाही, तर एकूण व्यंजनं किती आहेत? एकूण व्यंजनं आहेत 34. हे प्रकारची नाहीत, हे आपण खोडूयात. एकूण व्यंजन किती आहेत? एकूण व्यंजनं 34 आहेत आणि त्यामध्ये 5 प्रकार पडतात. एकूण किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. कोणते कोणते? स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे किंवा उष्मेंनाच काय म्हणतात? घर्षक, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण किंवा स्वतंत्र व्यंजने. एकूण किती आहेत? हे 5 प्रकारचे व्यंजन आहेत. मग आपण ही वर्णमाला बघूया, व्यंजनं बघूयात. क, ख, ग, घ आणि वाङ्मयमधला हा ड. इथपासून क पासून म पर्यंत किती आहेत? हे एकूण 25 व्यंजनं आहेत. आणि त्यानंतर हे जे उरलेले आहेत य, र, ल, व, श, स, स, ह आणि ळ, हे एकूण किती आहेत? हे एकूण आहेत 9. आणि हे 2 कोणते आहेत? विशेष संयुक्त व्यंजनं. क्ष आणि ज्ञ हे सगळे मिळून किती होतात? एकूण 34 व्यंजनं होतात. मग यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. याच्यामध्ये आपण आत्ताच बघितलं की स्पर्श व्यंजनं आहेत, अर्धस्वर आहेत, उष्मे, घर्षक, महाप्राण. म्हणजे हा जो तक्ता आहे यामध्ये प्रत्येकाचा एक वेगळा रोल आहे. प्रत्येकाला वेगवेगळं असं म्हटलं जातं. आपण ते बघणार आहोत. पण विशेष संयुक्त व्यंजन का म्हणतात या दोघांना? तर व्यंजन आपण कसं लिहितो? व्यंजन जे आहे ते स्वरा वाचून पूर्ण होत नाही. स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं, त्यानंतरच वर्ण पूर्ण होतो. आणि ज्या व्यंजनांचा उच्चार हा स्वरा वाचून पूर्ण होत नाही त्याला व्यंजन असं म्हणतात. पण या क्ष आणि ज्ञ यांना स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं का? तर नाही. यांची फोड कशी होते? क अधिक क्ष अधिक अ. म्हणजे 2 व्यंजनं आणि त्यानंतर स्वर अशी यांची फोड होते. म्हणूनच हा कसा होतो? क्ष. क अधिक क्ष अधिक अ याची फोड अशी होते. त्यामुळे यांना विशेष संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. हे व्यंजनांमध्येच येतात, फक्त हे 2 व्यंजन एकामागे एक येतात आणि त्यानंतर स्वर मिसळला जातो. त्यांना काय म्हणतो आपण? विशेष संयुक्त व्यंजन. मग आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत स्पर्श व्यंजने कोणती आहेत. घर्षक किंवा त्यांनाच काय म्हणतात? उष्मे. त्यानंतर अर्धस्वर, महाप्राण आणि स्वतंत्र व्यंजन हे आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण स्पर्श व्यंजन बघूयात. स्पर्श व्यंजन किती आहेत? एकूण स्पर्श व्यंजन आहेत 25. कोणते? क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ. हा वाङ्मयमधला ड, त्र, न, न आणि म
हे किती आहेत? एकूण 25 स्पर्शव्यंजन आहेत. मग यामध्ये आणखी प्रकार पडतात. यामध्ये कठोर स्पर्शव्यंजने. काय? कठोर स्पर्शव्यंजने. ते कोणते कोणते आहेत? तर क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प आणि फ. हे एकूण 10 कठोर स्पर्शव्यंजन आहेत. मग मृदू स्पर्शव्यंजन कोणते आहेत? तर ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब आणि भ. हे कोणते आहेत? तर हे आहेत मृदू व्यंजन, मृदू स्पर्शव्यंजन. आणि हे आहेत कठोर स्पर्शव्यंजने. आणि वाङ्मयमधला हा ड, त्र, न बाणाचा, न नळाचा आणि म हे काय आहेत? तर हे आहेत अनुनासिके. यांचा उच्चार नाकातून होतो. काय होतो? यांचा उच्चार हा नाकामधून होतो, म्हणून यांना अनुनासिक असे म्हणतात. हे एकूण स्पर्शव्यंजन आहेत 25. त्यामध्ये आणखी 3 प्रकार पडतात: कठोर स्पर्शव्यंजने आणि मृदू स्पर्शव्यंजने. कठोर स्पर्शव्यंजने क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, भ. मृदू व्यंजने ग, घ, ज, झ, ट, ढ, द, ध, ब, भ. आणि अनुनासिके वाङ्मयमधला हा ड, त्र, न बाणाचा, न नळाचा आणि म असे एकूण 25 स्पर्शव्यंजने आहेत. आता आपण बघूया अर्धस्वर. अर्धस्वर कोणते आहेत? य, र, ल, व. य, र, ल, व. एकूण किती आहेत? 4 अर्धस्वर आहेत. मग पुढचा प्रकार कोणता आहे? उष्मे किंवा याला काय म्हणतात? घर्षक. हे कोणते आहेत? श, स आणि स. श शामृगाचा, श षटकोनाचा आणि स. एकूण किती आहेत? 3. यांना उष्मे का म्हणतात? तर यांचा उच्चार करताना घर्षण होते. घर्षण होते किंवा एक ऊर्जा निर्माण होते, म्हणून यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. किती आहेत एकूण? 3. अर्धस्वर किती आहेत एकूण? 4. आता आपण पुढचा प्रकार बघूयात. पुढे काय होतं? महाप्राण. महाप्राण कोणता आहे? ह हा एकमेव, याला काय म्हणतात? महाप्राण असे म्हणतात. आणि त्यानंतरचा शेवटचा म्हणजे स्वतंत्र वर्ण किंवा व्यंजन, तर तो कोणता आहे? ळ. मग स्पर्शव्यंजने आहेत एकूण 25, अर्धस्वर आहेत एकूण 4, उष्मे एकूण 3, महाप्राण 1 आणि स्वतंत्र वर्ण 1. एकूण किती झाले? 34 व्यंजने. मग आपण काय बघितलं? आपण बघितले स्वर.
एकूण किती आहेत स्वर? 14. स्वरादी किती आहेत? एकूण 2. व्यंजने किती आहेत एकूण? 34. मग ही एकूण वर्णमाला ही 52 संख्यांची, एकूण वर्णमाला किती आहे? 52 संख्यांची आहे. यापूर्वी 48 होती, त्यानंतर 50 झाली आणि त्यानंतर आता आपली आधुनिक वर्णमाला किती आहे? 52 संख्यांची आहे. याच्यामध्ये आणि अ हे नव्याने म्हणजे 2009चा जो शासन निर्णय आहे, सामान्य प्रशासन विभागाचा 2009चा शासन निर्णय आहे, याद्वारे आणि हे 2 इंग्रजी स्वर ॲड करण्यात आले आणि श व ज्ञ हे 2 संयुक्त व्यंजने आहेत. अशी एकूण 52 संख्यांची आपली वर्णमाला आहे. या पुढचं लेक्चर आपण यावरती आत्तापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न बघणार आहोत. वर्णमाला या घटकावरती आत्ता जो आपण टॉपिक बघितला यावरती आत्तापर्यंत आलेले वेगवेगळ्या परीक्षांमधले PYQ यानंतरच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर याला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.